नमस्कार. अनुवंशिकता व उत्क्रांती या पाठामध्ये याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण उत्क्रांतीचे पुरावे पाहिलेले आहेत. एकूण उत्क्रांतीचे 6 पुरावे आहेत. त्यापैकी 3 पुरावे आपण ह्याच्या आधी पाहिलेले आहेत. तर बाह्यरूपी किंवा पुरावे असतील किंवा शरीरशास्त्रीय पुरावे असतील किंवा अवशेषांगे असतील, तर त्या तिन्ही पुराव्यांचा डिटेलमध्ये अभ्यास आपण ह्या आधीच्या व्हिडिओमध्ये केलेला आहे. आणि ह्या तिन्ही पुराव्यावरून आपण असं सांगितलं होतं की सर्व सजीवांचे पूर्वज हे काय आहेत, एकच आहेत. उत्क्रांती आपण पाहिलेला आहे. आणि आता आज आपल्याला चौथा जो पुरावा बघायचा आहे तो पुराजीवविषयक पुरावे. आता पुराजीवविषयक पुरावे असं ज्यावेळेस तुमच्या समोर येते त्यावेळेस एकच गोष्ट लक्षात ठेवायची की हे पुरावे जीवाश्माच्या संदर्भात आहेत. आता जीव आणि अश्म, जीव म्हणजे सजीव आणि अश्म म्हणजे खडक. खडकात जे सजीवांचे अवशेष किंवा अवशेषाचे ठसे असतात त्याला जीवाश्मविषयक पुरावे असं म्हणतात. आता उत्क्रांतीच्या ही टप्प्याटप्प्याने होणारा बदल आहे हे सांगत असताना मग याचा काय संबंध आहे जीवाश्मविषयक पुराव्याचा. तर बघा, हा इथे तुम्हाला पहिल्यांदाच म्हणलेला आहे की कोट्यावधी वर्षापूर्वी जीव अस्तित्वात होते. हे असं कसं सांगता येईल, तर त्याचं रहस्य कुठं दडलेलं आहे, पृथ्वीच्या पोटामध्ये म्हणजेच अश्मामध्ये म्हणजेच खडकामध्ये. तर लक्षात ठेवायचं, पुराजीव विषयक पुरावे, जीव म्हणजे सजीव, पुरा म्हणजे खूप पूर्वी असणारे, जुने अनेक वर्षापूर्वी असणारे, म्हणून त्याला पुराजीव विषयक पुरावे असं म्हणलेलं आहे. आता पुराजीव विषयक पुराव्यामध्ये जीवाश्म पुरावे असं आपण म्हणलो. जीवाश्म कशाला म्हणतात तर बघा, अनेक नैसर्गिक आपत्तींचा अभ्यास तुम्ही केलेला आहे. कोणत्या कोणत्या नैसर्गिक आपत्ती आहेत? पूर, भूकंप, ज्वालामुखी. अशा आपत्ती मोठ्या प्रमाणावर आल्या आणि त्या मोठ्या आपत्तींमुळं बघा, जे काही सजीव आहेत म्हणजे वनस्पती, प्राणी हे जमिनीत गाडले गेले आणि या जीवांचे अवशेष आणि ठसे म्हणलेले आहे. अवशेष किंवा त्या अवशेषाचे ठसे हे जमिनीखाली सुरक्षित राहिलेले आहेत. आणि ज्यावेळेस आपण त्यांनाच आपण काय म्हणतो, जीवाश्म म्हणतो. आताच मी तुम्हाला सांगितलेलं आहे, तीच इथं व्याख्या दिलेली आहे बघा. पूर, भूकंप, ज्वालामुखी या आपत्तीमुळं मोठ्या प्रमाणावर सजीव गाडले जातात आणि या जीवांचे अवशेष किंवा ठसे जमिनीखाली सुरक्षित राहतात, त्यांना जीवाश्म म्हणतात. आता जीवाश्माचा अभ्यास आणि उत्क्रांतीचा काय संबंध आहे, तर ज्या वेळेस पुरातन सजीवांचा आपण अभ्यास करतो त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल की सजीव हे कसे कसे टप्प्याटप्प्याने विकसित झालेले आहेत. बरोबर आहे, आपण पाहिलेलं आहे की अपृष्ठवंशीय प्राण्यांपासून पृष्ठवंशीय प्राणी तयार झाले. तर पुराजीवविषयक पुराव्यामध्ये आता जीवाश्माच्या पुराव्याचा अभ्यास करत असताना बघा, कार्बनी वयामापन नावाचं एक नवीन संकल्पना इथे तुमच्या पुस्तकामध्ये दिलेली आहे. तर कार्बनी वयामापन म्हणजे काय, आता तुम्हाला माहिती आहे की कार्बन हे एक मूलद्रव्य आहे आणि त्या कार्बनचा उपयोग करून कालमापन करता येते. ही कालमापनाची एक पद्धत आहे. कार्बनी वयामापन काय आहे बघा, कार्बनी वयामापन काय आहे तर कालमापन म्हणजे कालावधी मोजण्याची एक पद्धत आहे. आता कुणाचा कालावधी मोजण्याची, तर सजीवांचा. एखादा खडकामध्ये आपल्याला सजीवाचा अवशेष सापडला तर तो किती वर्ष पूर्वीचा आहे हे आपण सांगू शकतो. बरेचदा तुम्ही बातम्यामध्ये वगैरे ऐकता बघा की डायनासोर्स आहेत, तर त्या डायनासोर्सचे अवशेष इतक्या वर्षापूर्वीचे सापडले असं शास्त्रज्ञ तुम्हाला ठोसपणे सांगू शकतात. मग ते कसं शोधून काढलेलं आहे, तर त्याच्यासाठी एक पद्धत आहे कार्बनी वयामापन पद्धत. तर कार्बन या मूलद्रव्याचा वापर करून काल म्हणजे त्या जीवाश्माचं वय काढलं जाते, किती वर्षापूर्वी मोजलं जाते की ते जीवाश्म होतं अस्तित्वात या पृथ्वी तलावर किंवा ते आता बघा काय म्हणलेलं आहे,
कार्बनी वयामापन कशाला म्हणतात, एक व्याख्या केलेली आहे त्यांनी कार्बनी वयामापनाची. तर एखादी वनस्पती किंवा प्राणी, आताच मी तुम्हाला सांगितलं की गाडले गेले आपत्तीमुळं, तर मृत झाल्यानंतरचा काळ त्यांच्यातील, आता ज्या वेळेस ते मृत झाले, बरोबर आहे, आणि जमिनीत गाडले गेले, त्यावेळेस काय झालं की कार्बन 14 ची सक्रियता, म्हणजे की त्या अवशेषामध्ये कार्बन 14 किती शिल्लक राहिलेला आहे. आणि दुसरं एक महत्वाचं म्हणजे कार्बन 14 व कार्बन 12 यांच्याशी असणारं गुणोत्तर. बघा, यांचं गुणोत्तर हे मोजलं जातंय, काढलं जातंय, आणि मग त्याच्यावरून त्याचं वय ठरवलं जातंय. याला कार्बनी वयामापन असं म्हणतात. आता कार्बनी वयामापनामध्ये परत एकदा बघा की वनस्पती आणि प्राणी काय केले, जमिनीत गाडले गेले, आणि जमिनीत गाडले गेल्यानंतर खूप वर्षानंतर ते आपल्याला सापडले, त्यांचे अवशेष म्हणजेच जीवाश्म आपल्याला सापडले, बरोबर आहे. मग त्या जीवाश्माचा अभ्यास कसा करायचा किंवा त्यांचं वय किती वर्षापूर्वी आहे हे कसं ठरवायचं, तर त्याच्यासाठी त्या जे शिल्लक राहिलेले अवशेष आहेत त्या अवशेषामध्ये कार्बन 14 ची किती सक्रिय आहे किंवा त्या जीवाश्मामध्ये असणारा कार्बन 14 आणि कार्बन 12 याचं गुणोत्तर किती आहे त्याच्यावरून त्याचं वय काढता येते. ह्याला कार्बनी वयामापन म्हणतात. आता हा भाग तुम्हाला समजला, पण तुम्ही म्हणाल की मॅडम हे व्याख्या आहे, तुम्ही सांगायला लागलात, पण आम्हाला काहीच कळत नाही आहे. तर ते समजण्यासाठी आपण एक छोटासा भाग बघूया. बघा, तुम्हाला माहिती आहे कार्बन हे मूलद्रव्य आहे आणि त्याचा अणुअंक किती आहे हो, 6 आहे. आणि अणुवस्तुमानांक म्हणजे त्याच्यामध्ये असणाऱ्या प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची संख्या, तर अणुवस्तुमानांक 12 आहे, बरोबर आहे. आणि आपल्या वातावरणामध्ये कार्बनचे 2 समस्थानिके असतात. समस्थानिके कशाला माहिती आहेत तुम्हाला, म्हणतात ते माहिती आहे की ज्यांचा अणुअंक सारखा आहे आणि अणुवस्तुमानांक वेगळा आहे त्यांना समस्थानिके असे म्हणतात. मग समस्थानिके तयार कशी होतात हो, तर ते आपण थोडक्यात बघणार आहोत. बघा, ही पृथ्वी आहे आणि ह्या पृथ्वीच्या भोवती तुम्हाला माहिती आहे की वातावरण आहे आणि त्याच्यानंतर अंतराळ आहे. तर सूर्यापासून काही अल्ट्राव्हायोलेट रेज, UV किरण जे आहेत ते पृथ्वीवर येत असतात, बरोबर आहे. आणि ते पृथ्वीवर येत असताना वातावरणामध्ये येत असताना काय होतंय बघा, जसं तुम्ही नायट्रोजन स्थिरीकरण बघितलं होतं ना, त्याच पद्धतीनं बघा की न्यूट्रॉन जे आहेत, N म्हणजे न्यूट्रॉन, हे नायट्रोजनवर आदळतात, नायट्रोजनच्या केंद्रकावर आदळतात. आणि न्यूट्रॉन हे नायट्रोजनच्या केंद्रकावर आदळल्यामुळं त्याच्यामधला एक प्रोटॉन हा निघून जातोय. आणि जर त्याच्यामधला एक प्रोटॉन निघून गेला तर त्याचा अणुअंक किती होतोय, 6 होतोय. आणि असं एक मूलद्रव्य तयार होते की ज्याचा अणुअंक 6 आहे आणि अणुवस्तुमानांक 14 आहे. मग आपल्याला माहिती आहे की ज्या तुम्ही व्याख्याच करता की ज्या मूलद्रव्याचा अणुअंक 6 आहे त्याला आपण काय म्हणतो, कार्बन म्हणतो. आणि अशा प्रकारे हे कार्बन 14 तिथं तयार होते. आता हा भाग नाही समजला तरी चालतोय, कारण पुढे गेल्यावर 11वी-12वीला तुम्हाला ह्याचा डिटेल अभ्यास करायचा आहे. पण इथं तुमच्या लक्षात आलं असेल की काही अल्ट्राव्हायोलेट किरणं जे आहेत ती पृथ्वीवर येताना वातावरणामध्ये, तुम्हाला माहिती आहे की वातावरणामध्ये नायट्रोजन वायूचं प्रमाण जास्त आहे. तुम्हाला 78% नायट्रोजन वायू असतोय. तर त्याच्यामुळं ती किरणं नायट्रोजनवर पडतात आणि त्यावेळेस काय होते की न्यूट्रॉन जो आहे तो त्या नायट्रोजन पडत असताना एक न्यूट्रॉनचा मारा त्या नायट्रोजनवर केला जातोय आणि त्याच्यामधून एक प्रोटॉन काढून टाकल्यामुळं त्याचा अणुअंक किती होतोय, तर 6 होतोय. अणुवस्तुमानांक 14च राहतोय आणि त्याच्यामुळं हे मूलद्रव्य तिथं तयार होते. आता हे कसं काय ते मला डिटेलमध्ये 11वी-12वीला समजेल. आणि अशा प्रकारे कार्बन 12 असतात आणि कार्बन 14 हे वातावरणामध्ये तयार होतात. अशा प्रकारे कार्बनचे समस्थानिक हे वातावरणामध्ये हवेमध्ये असतात. आता एवढा भाग समजला तुम्हाला.
आता बघा, दोन आपल्याकडे समस्थानिक आहेत कार्बनची. कार्बन 12 हे काय आहे, किरणोत्सारी नाही, स्थिर असते हे समस्थानिक, किरणोत्सारी नाही. परंतु कार्बन 14 हे किरणोत्सारी आहे. किरणोत्सारी असल्यामुळं काय होतं, अस्थिर आहे. आणि अस्थिर असल्यामुळं त्याचा नेहमी ऱ्हास होत असतोय, म्हणजे ते किरणोत्सारी मूलद्रव्य काय होत असतं, नष्ट पावत असतं. आता ते कसं बघा, आता हा भाग तुम्हाला एवढा समजलेला असेल. तुम्हाला माहिती आहे की वनस्पती आणि प्राणी आहेत. वनस्पती आणि प्राणी काय करतात, तो पृथ्वीवर असतात, ते अन्न तयार करतात. अन्न तयार करण्यासाठी कार्बन डायऑक्साईड घेतात आणि कार्बन डायऑक्साईडमध्ये काही जो आपण कार्बन डायऑक्साईड घेतोय म्हणजे सजीव वनस्पती प्राणी वनस्पती जे अन्न तयार करतात ते जे कार्बन डायऑक्साईड घेत असतात त्याच्यामध्ये काही कार्बन हे कार्बन 12 असतात आणि काही कार्बन हे कार्बन 14 असतात. आता कार्बन 14चं प्रमाण हे कमी आहे पण घेतात. आणि मग वनस्पती अन्न तयार करतात. वनस्पतीकडून ते अन्न कुणाकडे जाते, प्राण्यांकडे जाते. म्हणजे वनस्पती आणि प्राणी यांच्या अन्न तयार करण्याच्या किंवा अन्न ग्रहण करण्याच्या प्रक्रियेमध्ये हे दोन्ही मूलद्रव्य वनस्पती आणि प्राण्यांमध्ये येतात. आणि ते जिवंत असेपर्यंत ते अन्न खात राहतात आणि अन्न खात राहिल्यामुळं हे जे आहे कार्बन ग्रहण त्यांचं हे जिवंत असेपर्यंत चालू असतं. पण ज्या वेळेस वनस्पती आणि प्राणी हे मृत पावतात, मरतात, त्यावेळेस काय होतंय बघा, अन्न घेणं थांबतंय. म्हणजे अन्न घेतात का होते, नाही घेत. मग काय होतंय की मी आत्ताच तुम्हाला सांगितलेलं आहे की मृत शरीरात वनस्पती आणि प्राणी ज्यावेळेस मृत पावतात त्यावेळेस त्यांच्या शरीरामध्ये कार्बन 12 आणि कार्बन 14 यांचं जे गुणोत्तर आहे हे एक विशिष्ट असतंय. आणि ते किती असतंय, तर जेवढं वातावरणामध्ये कार्बन 12 आणि कार्बन 14चं गुणोत्तर आहे तेवढंच त्या वनस्पती आणि प्राण्यामध्ये पण असतं. आणि मग जे ते मृत पावल्यानंतर ते कार्बन घेणं थांबवतात. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की तुम्हाला सांगितलेलं आहे की किरणोत्सारी जे आहे कार्बन 14 हे काय होत राहते, ऱ्हास पाहायला सुरू व्हायचे, मेल्यानंतर ऱ्हास पावते. आलं का लक्षात? किंवाच त्याला आपण म्हणतो किरणोत्सारी क्षय व्हायला सुरू होतोय त्याचा. आणि क्षय म्हणजेच नाश किंवा ऱ्हास म्हणजेच नाश पावायला सुरू होतोय. आणि मग बघा, त्या प्राण्याच्या शरीरामध्ये असलेला कार्बन 14 जे आहे ते अर्ध नष्ट पावायला 5730 वर्ष लागतात. त्याला हाफ लाईफ पिरियड असं म्हणतात. जेवढं समजतं तेवढं समजून घ्या. आता तुम्हाला लक्षात येईल, आपण बरेचदा कॅल्क्युलेशन काढतो की 1 रुपया 100 रुपयाला जर एक वस्तू असेल तर 1000 रुपयाच्या घ्यायच्या असतील तर ते किती असतील, किंवा 1000 रुपयाला एवढी वस्तू असेल तर एकाची किंमत किती, असं त्रैराशिक मांडून आपण गुणोत्तर काढू शकतो. तर हे अर्ध जर 5730 वर्षाला जर संपतंय तर आज किती संपलंय त्याच्यावरून त्यांचं वय काढता येते. आणि वय काढण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आहे ती म्हणजे जे अवशेष आपल्याला सापडलेला आहे त्याच्यामध्ये असणारी कार्बन 14ची सक्रियता, म्हणजे किती कार्बन 14चा ऱ्हास झालाय आणि किती शिल्लक राहिले, आणि कार्बन 14 आणि कार्बन 12 याचं गुणोत्तर हे महत्त्वाचं आहे. आता तुमच्या थोडंफार लक्षात आलं असेल की ही व्याख्या याच्यावरून दिलेली आहे. आणि ते गुणोत्तरावरून आपण कालमापन करू शकतो, म्हणजे जे सापडलेलं जीवाश्म आहे त्याचं वय काढू शकतो. तर अतिशय सोप्या पद्धतीनं मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि आता बघा, ह्या सगळ्याचा शोध जो लावलेला आहे ते आहे कार्बनी वयामापनात
पद्धतीचा शोध जो लावलेला आहे तो आहे विलार्ड लिबी यांनी 1954 मध्ये लावलेला आहे आणि त्याच्यासाठी त्यांना नोबेल प्राइज मिळालेलं आहे, पारितोषिक जे म्हणतो आपण त्यांना. आणि ह्यांनी कसली पद्धत काढलेली आहे तर किरणोत्सारी क्षय, कुणाचा? कार्बन 14च्या किरणोत्सारी क्षय याचा अभ्यास करून त्यांनी हे जीवाश्माचं वय काढलेलं आहे. जीवाश्म म्हणजे वनस्पती आणि प्राण्यांच्या अवशेषाचं जे वय काढलेलं आहे त्याला किरणोत्सारी क्षय ह्या पद्धतीने. आणि मग त्यांनी जो लेख लिहिलेला आहे आणि प्रसिद्ध केला होता तो एका शोधपत्रिकेमध्ये प्रसिद्ध केला होता आणि त्या शोधपत्रिकेचं नाव आहे रेडिओ कार्बन. तर ह्या गोष्टी थोड्याशा महत्त्वाच्या आहेत, आपण लक्षात ठेवल्या पाहिजेत की एखाद्या मृत अवशेषाचं वय सुरुवातीला शोधून काढण्याची पद्धत या महान शास्त्रज्ञांनी काढलेली आहे. आता कार्बनी वयामापन हे फक्त सजीवांच्या अवशेषाचंच वय काढते का हो? नाही. तर बघा, बरेचदा आता तुम्ही बरेचदा मराठीमध्ये वगैरे शिकता की ज्ञानेश्वरी ही ज्ञानेश्वरांनी एवढ्या एवढ्या वर्षापूर्वी लिहिली. मग आज तुम्ही हे कसं सांगू शकतात की ज्ञानेश्वरी इतक्या वर्षापूर्वी लिहिली? तर लक्षात घ्या, ज्ञानेश्वरी हा ग्रंथ आहे आणि तो लिहित असताना सुद्धा जे शाई वापरली गेलेली आहे त्या शाई जी बनलेली आहे ती सुद्धा कार्बनी पदार्थाचीच बनलेली असते आणि त्याच्यामध्ये सुद्धा कार्बन 12 आणि कार्बन 14चं ते गुणोत्तर विशिष्ट असं असतंय. आणि मग त्याचा आपण बघितलं हाफ लाईफ पिरियड, तर त्याच्यावरून ते गुणोत्तर काढून त्याचं सांगितलं जाऊ शकतं की ते वय सांगितलं जाऊ शकतंय त्या हस्तलिखिताचं. मी आता तुम्हाला ज्ञानेश्वरी ग्रंथ म्हणले, पण ज्ञानेश्वरी ग्रंथ हे एक प्रकारचं हस्तलिखित आहे. अशा प्रकारचं जर जुनं काही तुम्हाला मटेरियल सापडलं तर ते किती वर्षाचं आहे हे सुद्धा आपण कार्बनी वयामापनावरून काढू शकतो. तर आपण त्याचे उपयोग बघूयात कार्बनी वयामापनाचे. कार्बनी वयामापनाचा पहिला महत्त्वाचा उपयोग आहे पुरातन अवशेषशास्त्र व मानववंशशास्त्र यांच्या पुरातन अवशेष अथवा जीवाश्म व हस्तलिखित यांचा काल काढणे म्हणजे वय काढणे की किती वर्षापूर्वी ते लिहिलेलं आहे. मग तेच म्हणले, आता जीवाश्माची एकदा कालनिश्चिती झाली की त्याला एक कोष्टक तयार केलं जाते. कोष्टक माहिती आहे तुम्हाला की इतके वर्षापूर्वी, 10,000 वर्षापूर्वी, 20,000 वर्षापूर्वी, तर ते कोष्टक तयार केलं जाते आणि त्याच्यामध्ये बसवता येते आपल्याला जीवाश्माला आणि पुरातन सजीवांची माहिती मिळू शकते की हे किती वर्षापूर्वी आहे, काय आहे. तर कार्बनी वयामापनाचे हे 2-3 उपयोग तुम्हाला इथं सांगितलेले आहेत. त्याच्याशिवाय तुमच्या पुस्तकामध्ये तुम्हाला एक आकृती दिलेली आहे आणि त्या आकृतीमध्ये बघा भूस्तर रचना व जीवाश्म म्हणलेला आहे. आकृती 1.8 आहे आणि त्याच्यामध्ये त्या आकृती 1.8 मध्ये जे भूस्तर म्हणजे जमिनीचे थर दिलेले आहेत. भू म्हणजे जमीन आणि स्तर म्हणजे थर. तर त्याचे त्यांनी 3 भाग केलेले आहेत. खालच्या भागाला त्यांनी पुराजीव महाकल्प म्हणलेला आहे, मधल्या भागाला मध्यजीव महाकल्प म्हणलेला आहे आणि वरच्या भागाला नूतन जीव महाकल्प म्हणलेला आहे. आता ह्या भूस्तराचे त्यांनी 3 भाग केलेले आहेत. आणि मग डाव्या बाजूला बघा अपृष्ठवंशीय प्राणी सगळ्यात खाली दाखवलेले आहेत ज्यांना पाठीचा कणा नसतो. त्याच्यावर सरीसृप, उभयचर आणि मत्स्य दाखवलेले आहेत. त्याच्यावर सरीसृप दाखवलेले आहेत आणि सगळ्यात वर पक्षी आणि सस्तन दाखवलेले आहेत. तर ज्या वेळेस ह्या आकृतीचा अभ्यास केला आणि या आकृतीच्या अभ्यासामध्ये भूस्तर म्हणजे जमिनीच्या थरामध्ये या वेगवेगळ्या सजीवांचे अवशेष तिथं मिळाले आणि त्या जीवाश्मावरून त्यांनी एकच तिथं सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे पुराजीवविषयक पुराव्यामध्ये की अपृष्ठवंशीय प्राण्यांपासून हळूहळू पृष्ठवंशीय प्राण्यांचा उद्भव झालेला दिसतो. तर अशा प्रकारे उत्क्रांतीविषयक पुराव्यामध्ये जो महत्त्वाचा टप्पा 4था आहे पुराजीवविषयक पुरावे, त्यालाच आपण जीवाश्म पुरावे याचा अभ्यास आपण
इथे केलेला आहे. याच्यानंतर आपण पुढं जोडणारे दुवे पाहणार आहोत. उत्क्रांतीचा पुरावा जोडणारे दुवे हा 5वा उत्क्रांतीचा पुरावा आहे. आणि याची व्याख्या करत असताना इथं सांगितलेलं आहे बघा, की इथं ह्या पृथ्वी तलावर अशी काही वनस्पती आणि प्राणी आहेत की यांच्यात काही लक्षणे अशी असतात की दोन भिन्न गटाशी संबंध जोडता येतो त्याचा, म्हणून त्यांना जोडणारे दुवे म्हणतात. व्याख्या तुम्हाला समजायला अतिशय सोपी आहे. बघा, गेल्या वर्षी आपण वनस्पतींचं वर्गीकरण शिकलो. वनस्पतींच्या वर्गीकरणामध्ये अबीजपत्रीचे आपण 3 विभाग केले होते. कोणते कोणते केले होते? थॅलोफायटा, ब्रायोफायटा आणि टेरिडोफायटा. तर ब्रायोफायटा हा काही लक्षणं हे थॅलोफायटाचे दाखवत होता आणि काही लक्षणं टेरिडोफायटाचे दाखवत होता. म्हणून मी गेल्या वर्षी सुद्धा तुम्हाला म्हणले की हा जोडणारा दुवा आहे, दोघांना आहे, दोघांच्या मध्ये असणारा. तशाच काही प्राण्यांचे उदाहरणही तिथं दिलेले आहेत. बघा, इथं पहिला प्राणी जो दाखवलेला आहे तो आहे पेरिपॅटस. आता पेरिपॅटस इथं तुम्हाला चित्र पेरिपॅटसचं दाखवलेलं आहे. आणि या पेरिपॅटसच्या चित्रामध्ये तुम्ही एवढंच लक्षात ठेवायचं, प्लॅटिपस आणि पेरिपॅटस याच्यामध्ये पायाचा फरक आहे. बघा की पेरिपॅटसला पायासारखे अवयव आहेत आणि थोडंसं कन्फ्यूज न होता. आणि पेरिपॅटस जो आहे हा 2 संघांना जोडणारा दुवा आहे. कोणते 2 संघ आहेत? आता ज्यावेळेस प्राण्यांचं वर्गीकरण शिकाल तुम्ही त्यावेळेस तुम्हाला प्राण्यांचे 10 संघ शिकायचे. तर त्या 10 संघापैकी 2 संघ आहेत. पहिला आहे वलई आणि दुसरा आहे संधिपाद. तर वलई आणि संधिपाद प्राण्यांना जोडणारा पेरिपॅटस हा दुवा आहे असं म्हणलेलं आहे. का दुवा आहे असं म्हणलेलं आहे? बघा, तर पेरिपॅटस जर चित्र तुम्ही व्यवस्थित पाहिलात तर त्या चित्रामध्ये बघा असं दाखवलेलं आहे आणि त्याचं जे शरीर आहे ते खंडीभूत आहे. बघा, छोटे छोटे तुकडे एकसारखे, त्या एकसारख्या तुकड्यांनी जोडलेलं त्याचं शरीर आहे. इथं चित्र थोडंसं काळपट आलेलं आहे, तरी पण जर तुम्ही व्यवस्थित पाहिलात तर तुम्हाला ते दिसतंय. खंडीभूत अंग म्हणजे शरीर छोट्या छोट्या खंडांचं बनलेलं आहे. पातळ उपचर्म, बाहेरचं जी कातडी आहे ती पातळ असते. तुम्ही गांडूळ पाहिलेला आहे, तर त्या गांडुळाची जशी कातडी असते तसं त्या पेरिपॅटसचं असतंय. आणि तिसरं म्हणजे लक्षण जे आहे, पार्श्वपादासारखे अवयव, पायासारखे अवयव तिथं दाखवलेले आहेत बघा त्या पेरिपॅटसला. तर हे जे 3 लक्षणं आहेत हे कोणत्या संघाचे येतात? वलई किंवा त्यालाच ॲनिलिडा असं म्हणतात. आणि त्याच्या पुढचा जो संघ आहे तो आहे संधिपाद प्राणी. तर संधिपाद प्राण्यांचे कोणते लक्षणं ह्या पेरिपॅटसमध्ये आहेत? तर बघा, इथं श्वासनलिका आहे या पेरिपॅटसमध्ये आणि खुली रक्ताभिसरण संस्था आहे. तर हे 2 लक्षणं हे संधिपाद प्राण्यासारखे आहेत आणि हे 3 लक्षणं ॲनिलिडा सारखे आहेत. म्हणून वलई किंवा ॲनिलिडा आणि संधिपाद या दोघांना जोडणारा दुवा, त्याचं उदाहरण आपण काय घेतो? पेरिपॅटस. त्यानंतर दुसरं उदाहरण दिलेलं आहे तुमच्या पुस्तकामध्ये, ते आहे डक बिल प्लॅटिपस. बघा, इथं तुम्हाला दाखवलेलं आहे. याचे पाय चांगले दिसतात बघा व्यवस्थित. चोंची सारखं पुढचं अग्र तोंड आहे आणि प्लॅटिपस, डक बिल प्लॅटिपस. थोडंसं हे बरेचदा परीक्षेमध्ये प्रश्न येतोय की आकृती ओळखा, तर तुम्हाला त्याच्यासाठी मी ही काढून दिलेली आहे, दाखवलेली आहे किंवा त्याच्यामधला फरक तुम्हाला सांगितलेला आहे. तर डक बिल प्लॅटिपस हा परत 2 संघांना जोडणारा दुवा आहे. 2 संघ कोणते आहेत? पहिला आहे सस्तनी आणि दुसरं सरीसृप. सरीसृप म्हणजे सरपटणारे आणि सस्तनी म्हणजे पिल्लांना दूध पाजणारे. 6व्या धड्यामध्ये तुम्हाला डिटेलमध्ये शिकायचं आहेच ते. तर बघा, सरीसृप म्हणजे सरपटणारे सापासारखे प्राणी. तर ते प्राणी काय करतात? अंडी घालतात. आणि सरीसृप प्राण्याचं हे महत्त्वाचं लक्षण आहे. पण सस्तनी प्राण्यांचं लक्षण काय आहे की ते पिल्लांना जन्म देतात, अंडी घालत नाहीत. तर ते पोटामध्ये त्या भ्रूणाची पूर्ण वाढ होते आणि पूर्ण वाढ झाल्यानंतर पिल्लांना जन्म देतात. उदाहरणार्थ आपण आहोत. आणि मग
त्यांच्या शरीरामध्ये दुग्ध ग्रंथी असतात आणि जन्म दिल्यावर सुद्धा ते बाळाला दूध पाजतात. हे सस्तनी प्राण्याचं लक्षण हे डकबिल प्लॅटिपस. जरी तो अंडी देत असला, अंड्यातून पिल्लं बाहेर पडत असले तरी बाहेर अंड्यातून पिल्लं पडल्यानंतर तो पिल्लांना दूध ग्रंथी असल्यामुळं दूध पाजतोय. आणि त्याच्या शरीरावर सुद्धा बारीक असे केस आहेत, जसे आपल्या शरीरावर असतात. सस्तन प्राण्यांचं ते एक लक्षण आहे. तर हे दोन्ही लक्षणं ह्या डकबिल प्लॅटिपसमध्ये असल्यामुळं सरीसृप आणि सस्तन या दोन्ही प्राण्यांना जोडणारा दुवा आपण डकबिल प्लॅटिपसला म्हणू शकतो. तिसरं इथं उदाहरण दिलेलं आहे लंग फिश. बघा, लंग म्हणजे फुफ्फुस आणि फिश म्हणजे मासा. आता मासा हा श्वसन कशाद्वारे करतोय? कल्ल्याद्वारे करतोय. आणि मासा कुठं राहतोय? पाण्यामध्ये राहतोय. बघा, आता इथं दोन संघ आहेत, मत्स्य आणि उभयचर. हा लंग फिश हा मासा जरी असला, पाण्यात जरी राहत असला तरी त्याचं श्वसन जे आहे ते फुफ्फुसाने श्वसन होत असतंय. म्हणून मत्स्य पाण्यात राहणे आणि उभयचरासारखं तो फुफ्फुसाने श्वसन करत असल्यामुळं लंगफिश हा मत्स्य आणि उभयचर या दोन संघांना जोडणारा दुवा आहे, असं आपण इथं म्हणू शकतो. तर जोडणारे दुवे म्हणजे तुम्हाला लक्षात हे सांगण्याचा उद्देश काय आहे की हळूहळू टप्प्याटप्प्याने विकास झालेला आहे आणि तेच आपली उत्क्रांती सांगते की हळूवार झालेला आणि प्रागतिक बदल, प्रगतीपर झालेला बदल म्हणजे उत्क्रांती आहे. आणि ह्या सगळ्या उदाहरणावरून ते सिद्ध होतंय. म्हणून जोडणारे दुवे हा एक उत्क्रांतीचा पुरावा आहे असं आपल्याला म्हणता येईल. आणि शेवटचा जो पुरावा आहे बघा, तो आहे भ्रूण विज्ञान विषयक. भ्रूण विज्ञान विषयक पुरावा आहे. भ्रूण म्हणजे काय हे आपण तिसऱ्या धड्यामध्ये व्यवस्थित शिकलेलो आहोत की तुम्हाला माहिती आहे की आईच्या पोटामध्ये ज्यावेळेस ते बाळ आणि त्याची वाढ होत असते, त्या वाढीच्या कालावधीमध्ये आपण त्या बाळाला बाळ न म्हणता भ्रूण म्हणतो. आणि मग ते ज्यावेळेस जन्म घेता आईच्या पोटातून त्यावेळेस त्याला आपण नवजात किंवा बालक असं म्हणतो. तर बघा, इथं आता एवढ्या आकृत्या काढणं शक्य नाही आहे, पण इथं भ्रूणविषयक पुराव्यामध्ये तुम्हाला 1, 2 आणि 3 स्टेजेस इथं दिलेल्या आहेत. आणि विविध अवस्थामध्ये असणारे पहिली अवस्था, दुसरी अवस्था आणि तिसरी अवस्था आणि वेगवेगळ्या प्राण्यांचे भ्रूण इथं दाखवलेले आहेत. आता इथं सांगत असताना बघा की पृष्ठवंशीय प्राण्यांतील आता हे सगळे जे भ्रूण आहेत ते कुठल्या प्राण्यामध्ये? पृष्ठवंशीय प्राण्यामधलेच त्यांनी उदाहरणं घेतलेले, ज्यांना पाठीचा कणा असतोय. मग मासा असेल, सॅलॅमेंडर असेल, कासव, कोंबडी, डुक्कर, गाय, ससा आणि मनुष्य. तर सुरुवातीला पहिल्या अवस्थेमध्ये जर तुम्ही सगळे भ्रूण बघितले तर तुम्हाला ओळखता येईल का हो की हा भ्रूण कोणाचा आहे किंवा ह्याच्यापासून कोणता प्राणी तयार होणार आहे? नाही येणार, कारण हे सगळे सारखेच दिसतात. दुसऱ्या अवस्थेमध्ये तिथं थोडेफार बदल होत गेलेले आहेत आणि तिसऱ्या अवस्थेमध्ये मात्र ते व्यवस्थित आपल्याला दिसून येतात. आणि त्यांनी सांगितलेलं आहे की प्रारंभिक अवस्थेत खूपच साम्य दिसते आणि विकासाच्या टप्प्यामध्ये पुढं ते कमी कमी होत गेलेले आहेत. आणि प्रारंभिक अवस्थेतले साम्य हे काय सांगते की सर्व प्राण्यांचे सजीव हे एकच आहेत. तर इथं आपल्याला उत्क्रांतीविषयी भ्रूणविषयक पुराव्याचा अभ्यास आपण इथं केलेला आहे. आणि या सगळ्या पुराव्यांवर 6च्या 6 पुराव्यावरून आपण एकच कन्क्लुजन काढू शकतो. ते कोणतं कन्क्लुजन काढू शकतो की सर्व सजीवांचे पूर्वज एकच आहेत. तर हा भाग तुम्हाला समजलेला असेल. इथं आपण थांबूयात, बाकीचा भाग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूयात. थँक्यू.